कर्नाटकमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा बुधवारी शपथविधी। डी.के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री। काँग्रेसकडून शिवकुमार यांची एकमताने निवड। डी.के. शिवकुमार यांच्यासह काही मंत्री शपथ घेणार। विधान परिषदेसाठी महायुतीचं अखेर ठरलं। 11-4-2चा फॉर्म्युला निश्चित। अतिरिक्त एका जागेसाठी पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश। 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला मात्र 4 जागांवर मानावं लागणार समाधान। कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता। अनिकेत तटकरे यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा। एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांच्या भेटीची अनिकेत तटकरे यांची फेसबुक पोस्ट। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राजकीय बॅनरबाजी। अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात बॅनरबाजी। रोहित पवार, पडळकर, राम शिंदे यांचे बॅनर्स। शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी। भीमाशंकर मंदिर खुलं होणार। 15 जूनपासून मंदिर दर्शनासाठी खुलं होणार। 15 ते 30 जून दरम्यान सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार। गॅस, बँकिंग आणि यूपीआय मध्ये मोठे बदल होणार। 1 जूनपासून 7 क्षेत्रांमध्ये मोठे बदल। यूपीआय वापरताना कॅश मर्यादा येणार। केंद्र सरकारकडून 7 क्षेत्रांमध्ये मोठे बदल। मुंबईतल्या परळ टीटी उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला। दुरुस्तीसाठी 3 महिने बंद होता उड्डाणपूल। अखेर आता उड्डाणपूल खुला झाल्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका। राज्याला तीव्र उष्णता आणि उकाड्यापासून दिलासा। मान्सूनपूर्व पावसाच्या वातावरणामुळे तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा शिडकावा। कल्याण, डोंबिवलीसह ठाणे शहरात पावसाच्या हलक्या सरी। उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा। भिवंडीच्या ग्रामीण भागात पावसाची हजेरी। कल्याणमध्ये जोरदार पावसाच्या सरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। हंगामी शेतीच्या कामांची लगबग सुरू। नवी मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। तळोजा परिसरात पावसाच्या जोरदार सरी। उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। डिझेल टंचाईचा हिंगोली बाजार समितीला फटका। हिंगोली बाजार समितीचे व्यवहार ठप्प। हळदीचा शेकडो क्विंटल साठा यार्डामध्येच पडून हिंगोली बाजार समिती 6 दिवसांपासून बंद। पालघरमध्ये सीएनजीचा प्रचंड तुटवडा। सीएनजीसाठी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। सीएनजीसाठी करावी लागते 3 ते 4 तास प्रतीक्षा। चंद्रपुरात हत्तींच्या कळपाची एंट्री। करोली, अक्कापूर इथून 20 हत्तींच्या कळपाचा शिरकाव। सीमावर्ती गावामध्ये भीतीचं वातावरण।